दत्तात्रयांची आरती आहे. दत्त शब्दाचा अर्थ जे दिलेला आहे त्याला दत्त असं म्हणतात. कुणी दिला? दत्त दिले कोणी? एक अत्रीने दिला आणि एक अनसूयेने दिला. तर अत्री नंदन, अनसूया नंदन असं दत्तानं म्हणतात. आता हे दोन शब्द जे आहेत अत्री आणि अनसूया, त्यातल्या व्यक्ती ज्या आहेत त्या बाजूला काढल्या पाहिजे. अत्री नावाचे जे ऋषी आहेत ते ऋषी बाजूला काढायचे. अनसूया नावाची जी त्या ऋषींची पत्नी आहे ती बाजूला काढायची. जोपर्यंत माझ्यात अत्री नाही, जोपर्यंत माझ्यात अनसूया नाही, तोपर्यंत आत दत्त प्रगट होणार नाहीत असा अंदाज येतो आपल्याला. आधी अनसूयेचा विचार करूया. असूया शब्दाचा अर्थ मत्सर असा होतो. हेवा, मत्सर, तिरस्कार, द्वेष हे सगळे असूयेचे आविष्कार आहेत. आणि अनसूय शब्दाचा अर्थ आहे या चारही गोष्टी ज्याच्या जवळ नाहीत असं अंतःकरण जिथे असेल तिथे आत दत्त प्रगट होण्याची शक्यता आहे. तुकारामांचं प्रसिद्ध वाक्य आहे, कोणी आहे जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. शास्त्र इतकं वर्म नाही सांगत आपल्याला, इतके संत सांगतात. ह्याचा अर्थ मत्सराची आतमध्ये लकेर उमटता कामा नये, द्वेषाची, तिरस्काराची लकेर उमटता कामा नये. अशी लकेर आतमध्ये जोपर्यंत उमटते तोपर्यंत मी अनसूय नाहीये, आणि जोपर्यंत अनसूय नाही तोपर्यंत आत दत्त प्रकट होणार नाही.